महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं मानाची 72वी पुरुष श्री कृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यात 19 मार्चपासून सुरू होणार आहे। ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जेके केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या 6 क्रीडांगणांवर बुधवारपासून 23 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे। या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचं उद्घाटन होईल। यावेळेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, पालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती राहणार आहे। या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत। ठाणे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघुले यांच्याबरोबरच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांबरोबरच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तरोडे, उपायुक्त मिनल पालांडे, भाजपा नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती। ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे। या स्पर्धेमध्ये 62 संघ हे सहभागी होणार आहेत। महानगरपालिका विविध क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते। या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे। महापालिका क्षेत्रातील क्रीडाप्रेमींना काय ही फार मोठी स्पर्धा निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत। मी ठाणे शहरातील सर्व कबड्डी प्रेमी नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा।